तर महाराष्ट्रातल्या पालघरमध्ये गुजराती भाषेमध्ये फलक का लावले याबाबत प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण येतं ते बघावं लागेल। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत भाजपचाच महापौर होणार आणि स्थायी समितीची अध्यक्षपदही भाजपकडे राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत मित्रपक्षांना स्पष्टपणे कळवलं असल्याची माहिती आहे। भाजपनं आपल्या नगरसेवकांना मुंबई बाहेर जाण्यास मज्जाव केलाय अशी माहिती समोर आली आहे। तर भाजपनं त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महत्त्वाचे फरमान काढल्याची माहिती पुढे आली आहे। सगळ्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या। पुढील 10 दिवस मुंबई सोडू नका अशा सूचना भाजपच्या नेतृत्वानं दिल्याचं समजतंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झाल्याची भावना भाजप नेत्यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला अशी भावना भाजप नेत्यांची झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाण्याचे महापौर कोणाकडे जाणार, हे पद नेमकं कोणाकडे जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे। 2 दिवसांनी आरक्षणाची सोडत निघणार आहे। त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होईल। मागील 3 दिवसांपासून मुंबईतल्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिवसेनेचे नगरसेवक आता घरी निघाले, मात्र ते कोकण भवनला जाणार नसल्याची माहिती आहे। मुंबई पालिकेवर आपला महापौर व्हावा यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याची मुदत वाढवून मिळण्यासाठी पालिकेनं नगरविकास विभागाला पत्र दिलंय। त्यामुळे मुंबई महापालिकेचे यावर्षीचं वार्षिक अर्थसंकल्प सादरीकरण त्याच्या अंतिम मुदतीपेक्षा पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। तर मुंबई महानगरपालिकेला कायद्यानुसार दरवर्षी 5 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प सादर करणं आवश्यक असतं। निवडून आल्यावर जनतेचे आभार मानण्यापेक्षा नगरसेवक आनंदानं बेपत्ता झालेत अशी उपरोधिक टीका अमित ठाकरेंनी केली आहे। पळवापळवीचे स्वार्थी राजकारण कुठवर चालणार, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार अशी टीका अमित ठाकरेंनी केली। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेले 2 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे या दोन्ही नगरसेवकांना त्यांच्या घरी जाऊन ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांनी नोटीस दिली। उद्या पक्षगट स्थापनेबाबत बैठक होणार आहे। या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेच्या युतीसंदर्भात 5 स्टार हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांची बैठक झाली। दरम्यान शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघामध्ये स्वबळाचा नारा दिलाय। भाजपला सोबत न घेता आपण आपल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार असं अब्दुल सत्तार यांनी घोषित केलं। एमआयएमनं जिल्हा परिषद निवडणूक आलेली आहे, यामध्ये आपले उमेदवार उतरवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे। तर उमेदवारांच्या मुलाखती देखील सुरू केल्या। मात्र भाजपनं एमआयएमवर निशाणा साधलाय। एमआयएम जिल्ह्यात कुठेच नाही, ही निजामांची औलाद आहे, त्यांना आम्ही शहरातच संपवू असं थेट आव्हान भाजपकडून देण्यात आलंय। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे। 23 जानेवारीला षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे। 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे वो भी टांग ऊपर असा टोला त्यांनी प्रणिती शिंदेंना लगावला। तसंच अब की बार जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईचा महापौर 30 जानेवारीला शपथ घेण्याची शक्यता आहे। दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांनी ही माहिती दिली आहे। 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत निघणार आहे आणि त्यानंतर आठवड्याभरात महापौर पदाची निवड होणार असल्याची माहिती आहे। उद्या मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक कोकण भवनला जाणार आहेत। कोकण भवन इथं शिवसेना आणि मनसेचे विजयी नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापन करण्यासाठी जाणार आहेत। नांदेडमध्ये मुलगा निवडून आल्यानं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानं चक्क मध्यरात्री भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडले। नांदेडमधील ही घटना आहे, तर हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। मुंडेंनी फटाके फोडत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दीपक पाटील यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांच्या मांडीवर बसून भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी तिकीट वाटल्याचा आरोप नवनीत राणांनी केला।
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी इन्स्टावर पोस्ट करत हा आरोप केला. तसंच प्रवीण पोटे यांचे पगारी नोकर जनतेला फसवतायत, निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करतायत अशी टीका त्यांनी केली. रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपनं डावलल्यानंतर आता रायगडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. गोगावलेंनी युतीचा विचार न करता सर्वच जागांवर उमेदवार जाहीर केले. युती झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक, काम करतोय त्याला जनता निवडून देणार असं उत्तर गोगावलेंनी दिलं. त्यामुळे नगरपालिकेप्रमाणे रायगडमध्ये पुन्हा एकदा महायुतीत निवडणूक लढली जाणार असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला आणि बाल कल्याण कार्यालयामध्ये धडक दिली. गेल्या 2 महिन्यांपासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. यानंतर बातमी आहे नागपूरमधून. मनपा निवडणुकीच्या निकालानंतर आता वेध लागले ते सत्ता स्थापनेचे आणि महापौर पदाचे. महापौर निवडीआधी नागपूर महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर यांच्या कक्षाची डागडुजी आणि रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती, सत्ता पक्ष नेते, विरोधी पक्ष नेते, गटनेते यांच्या कक्षाची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाल्यानंतर आता नागपूर महानगरपालिकेला वेध लागलेला आहे ते नवीन महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांचे. कारण गेली 4 वर्ष नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज होता. त्यामुळे इथं नगरसेवक असेल, महापौर असेल किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ थांबली होती आणि त्यामुळे हे कार्यालय जे आहे ते बंद करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे या कार्यालयांवर गेली 4 वर्ष धूळ साठल्याची आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर नवीन महापौर येणार असल्यानं, नवीन पदाधिकारी येणार असल्यानं जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेतल्या महापौर कार्यालयासह उपमहापौर कार्यालय असेल, स्थायी समिती कार्यालय असेल किंवा वेगवेगळ्या समित्यांचे सभापती असतील, इतर पक्षांचे राजकीय कार्यालय असेल, याच्या रंगरंगोटीला देखभालीला जी आहे ती आता सुरुवात करण्यात आलेली. आपण सध्या नागपूरच्या या महापौर कार्यालयामध्ये आहे. इथं पाहतोय की आपण या महापौर कार्यालयाच्या रंगरंगोटीला जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे. 4 वर्षाआधी इथं भाजपचे दयाशंकर तिवारी महापौर होते. त्यानंतर प्रशासकीय राज लागल्यानंतर हे कार्यालय पूर्णपणे बंद होतं. मात्र आता पुन्हा एकदा नवीन पदाधिकारी येण्याच्या निमित्तानं जे आहे ते या कार्यालयाची रंगरंगोटी जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे. सोबतच उपमहापौर कार्यालय असेल, स्थायी समिती अध्यक्षांचं कार्यालय असेल, सत्ता पक्ष असेल, विरोधी पक्ष नेते कार्यालय असेल, याच्या देखभालीला आणि रंगरंगोटीला सुरुवात केलेली आहे. कारण महापौर पदाची सोडत निघाल्यानंतर, महापौर झाल्यानंतर पुन्हा एकदा या नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांसहित कार्यकर्त्यांची, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि सामान्य नागपूरकरांची जी आहे ती कामं या कार्यालयात पडतील आणि पुन्हा एकदा जी आहे ती इथं गर्दीचं आल्याचं पाहायला आपल्याला मिळणार. आणि त्यासाठी जे आहे ते आता या सगळ्या तयारीनं जे आहे ते नागपूर महानगरपालिकेमध्ये वेग घेतलेला. पुढच्या 2-3 दिवसामध्ये ही सगळी कामं आटोपल्यानंतर, महापौर पदाची सोडत जाहीर झाल्यानंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत जे आहे ते नागपूर शहराला नवे महापौर मिळतील आणि ज्यावेळी ते नवे महापौर मिळतील त्यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या या सगळ्या कार्यालयांचं रूप देखील पालटलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर. यानंतर पुन्हा घेऊया दुपारच्या बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली. एक खिचडी विक्री करणाऱ्याच्या तरुणाची खिचडी रस्त्यावर फेकून दिली. शहरातील जाधव मंडी इथं रात्री उशिरा शेतकरी पालेभाज्या घेऊन विक्रीसाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी छोट्या छोट्या हॉटेलवर नाश्ता विक्रीसाठी तयार केला जातो. पण रात्री उशिरापर्यंत हॉटेल कशी सुरू ठेवली म्हणत पोलिसांनी हॉटेलमध्ये तयार होत असलेल्या या खिचडीचं पातेलं फेकून दिलं. पुण्यातील लक्ष्मीनगर परिसरामध्ये एका हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांना समज देत कायद्याचा धडा शिकवला. हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करून या ठिकाणी धमकी देण्यात आली होती. नाशकातील कामटवाडे परिसरामध्ये मद्यधुंद टोळक्यांनी धुडगूस घातला. भर रस्त्यात महिलेच्या पोटात लाथ मारली. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये तर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. सोलापुरात ईव्ही मोटारसायकलनं अचानक पेट घेतला. शाळेतून मुलीला आणण्यासाठी पालक इलेक्ट्रिक मोटारसायकलनं आले होते. यावेळी अचानक या दुचाकीतून धूर येऊ लागला.
तातडीनं 3 वर्षाच्या मुलीला मोटारसायकलपासून दूर नेल्यानं मोठा अनर्थ टळला. धाराशिव शहरातील आनंदनगर परिसरामध्ये दिवसाढवळ्या मोबाईल हिसकावून चोरीची घटना घडली. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. काम आटोपून घरी परतत असलेल्या एका तरुणाचा मोबाईल रिक्षामधून आलेल्या चोरट्यानं चालत असतानाच हिसकावून पळ काढला होता. काल कुर्ल्यामध्ये फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर पालिकेनं कारवाई केली आहे. मारहाण झाली त्या ठिकाणी थेट बुलडोझर चालवला आणि परिसरामध्ये सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील समतानगर इथं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जाणाऱ्या डबल डेकर बसमध्ये अचानक भीषण आग लागली. आगीत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून निफाडच्या देवगाव भागामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय. वन विभागाला यामध्ये यश आलं आहे. तर परसराम बोचरे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये रात्री हा बिबट्या अडकला. उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं गाड्यांची तोडफोड करत हैदोस घातला. यामध्ये अनेक कार, रिक्षा आणि दुचाकींची त्यांनी तोडफोड केली. पाहुयात पुढची बातमी. देवाच्या आळंदीमध्ये इंद्रायणी मातेला लागलेलं प्रदूषणाचं ग्रहण सुटायचं नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. वारकरी बांधवांच्या जीवाशी चाललेला हा खेळ अद्याप काही थांबायचं नाव घेत नाहीये. केमिकलयुक्त मैला मिश्रित पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडल्यानं वारंवार नदी फेसाळली जाते. प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपाययोजना केल्या जातात, पण ज्या कंपन्यांमधून हे केमिकल मिश्रित पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जातंय त्या कंपन्यांवर कारवाई का केली जात नाही असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमींनी विचारलाय. आणि याबाबत आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. देशभरातील लाखो वारकऱ्यांचं, भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी अक्षरशः गटारगंगा झाली आहे. इंद्रायणीच्या उगमापासून म्हणजेच लोणावळ्यापासून इंद्रायणीची जी अवस्था आहे ती अशी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळते. अर्थातच यासाठी कारणीभूत आहे ते या नदीच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या ज्या कंपन्या किंवा मोठी महानगरं आहेत त्या महानगरातील मैला मिश्रित पाणी आणि केमिकल मिश्रित पाणी जे आहे ते या नदीपात्रात कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जातं आणि त्यामुळे इंद्रायणी सातत्यानं अशा पद्धतीने किती प्रदूषित झाली हे आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या मी जिथे उभा आहे ते सिद्धभेट परिसर आहे. अर्थातच अलंकापुरी नगरीत माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे बंधू ज्या ठिकाणी राहत होते ते हे सिद्धभेट माझ्या या डाव्या हाताला आहे आणि अगदी त्याच्या समोरच असलेली ही इंद्रायणी नदी आणि या इंद्रायणी नदीचं हे दृश्य अगदी कोणालाही मन हिलावणारा आहे. आत्ताची परिस्थिती काय आहे यातनं आरोग्याचा प्रश्न मोठा निर्माण होऊ शकतो का? नक्कीच आपण पाहिलं, अनेक वर्ष झाले आपणही आपल्या या माध्यमांच्या मार्फत या बाबतीत आवाज उठवत आहेत. अशा अनेक संघटना असतील किंवा आमचे वारकरी संप्रदाय अनेक वर्ष झाल्यात या गोष्टीवर आवाज उठवत आहेत. कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन असेल किंवा शासनाकडून झालेली दिसत नाही. फक्त कुठेतरी कागदोपत्री घोडे नाचवायचे, आमच्या वारकऱ्यांची दिशाभूल करायची. आणि काय होतं की आता आपण जलपर्णी पाहतोय, जलपर्णी येते हे 2 महिन्यात आधी वाढल याच्यासाठी कोट्यांनी कुठेतरी एक निधी येतो आणि तो कुठेतरी मंजुरी दिली जाते का की फक्त तो हे काढण्यासाठी काय त्याला आपण जलपर्णीसाठी, पण त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. त्याचा निधी जातो कोणाला? या आमच्या नेत्यांना, मंत्री महोदयांना, यांच्याच कुठेतरी जवळच्या संबंधित लोकांना, पण त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. निवडणुकीच्या प्रचारात दंगा आहेत का? सत्ता मिळवल्याच्या आनंदामध्ये आहेत का? आणि इकडे दुर्लक्ष होतंय का? हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे. प्रतिनिधी सूरज पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी. न्यूज 18 मराठीनं इंद्रायणीच्या प्रदूषणाचा मुद्दा मांडलेला आहे. त्यामुळे आता तरी कारवाई होते का ते बघावं लागेल.